बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। 30 एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर आता लाडकी बहिणी तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला आता कळालं असेल की अदिती तटकरे यांनी भाषणामध्ये काय सांगितलेले आहेत की ई-केवायसी साठी त्यांनी अंतिम यादी म्हणून आता हे अपडेट होत आहेत। तर त्यामुळे तर ज्यांची ई-केवायसी झालेली पण नाहीये 30 नोव्हेंबर पर्यंत फक्त हे लास्ट मुदत आहे, कारण की 3 ते 4 वेळा त्यांनी मुदत वाढून दिलेली आहे म्हणून सांगितलेले आहे। पण तरी सुद्धा खूप अशी लाखो मध्ये लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाहीये। आता मला कमेंट पण खूप सारखे येतात आणि भरपूर जण मला कमेंट करून सांगतात की नवीन ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही काय तर करा दादा। तर त्यामुळं मी म्हणूनच आता हे व्हिडिओ पाठीमागच्या वेळी पण एकाचा कमेंट होता की तुम्ही प्रूफ दाखवा म्हणून, तर मी म्हणून हे अदिती तटकरे यांचं भाषण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। तर ह्यामध्ये त्यांनी तर हे आता तुम्ही बघितलं पण असेल पूर्ण क्लिअरली सांगितलेले आहेत। त्यामुळं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे 20 ते 25 तारीख 15 तारखेनंतर 18, 20, 25 तारखेच्या मध्ये तुम्ही ई-केवायसी साठी अजून एकदा तुम्ही तुमचा आधार क्रमांक येत आहे का नाही यादीत अनेकदा चेक करून बघा, तरच मग ते तुमचं ई-केवायसी झाली तर होईल। म्हणून अशा नवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तुमचा अजून काही प्रॉब्लेम असेल तर मी लवकरात लवकर पूर्ण प्रयत्न पण करत आहे की तुमच्यासाठी मी काय तर ज्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांची ई-केवायसी व्हावी म्हणून। तर तुम्ही म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट कळत जाईल म्हणून। तर अशाच नवीन माहितीसाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।